हे मालवण जेट्टी पॉईंट आहे. इथून सिंधुदुर्ग किल्ल्याला जाता येतं आणि या ठिकाणी बोटचं इथं तिकीट काढावं लागतं. या बाजूला तिकीट भेटलं. आता 2 किलोमीटरचं अंतर आहे जेट्टी पॉईंटपासून सिंधुदुर्ग किल्ल्याचं. बाकी माहिती किल्ल्यात आतमध्ये पोहोचल्यानंतर देतो, जेवढी मला माहिती तेवढी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. किल्ल्याच्या मुख्य द्वारातून मी आतमध्ये आलो आणि आतली बाजू तुम्हाला दाखवतो. ही आतली बाजू. आता याच्या डाव्या बाजूला म्हणजे आतमध्ये तुम्ही आले तर इकडे इथे डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचे आणि पायाचे ठसे आहेत बघा. तर तिकडे जाऊया आपण. चला. आता त्या स्पष्ट व्हायला लागलेले आहेत काळानुसार. पायाचा आणि हाताचा ठसा बघितल्यानंतर थोडंसं गहीवरून येतं की आपले महाराज कसे असतील. म्हणजे कमाल आहे. दुःख या गोष्टीचे की आपण त्या काळात नव्हतो. आपले महाराज आपण डोळ्यांना पाहू नाही शकलो. पण महाराजांनी उभ्या केलेल्या वास्तू, किल्ले आणि त्यांनी दिलेले संस्कार आजही कायम आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यावर आल्यानंतर एक शांतता मनाला लाभते. चारी बाजूनं समुद्राचा वेढा. या अरबी समुद्रामध्ये 48 एकरचा जो टापू होता त्यावर केलेलं हे बांधकाम. कोणतीही टेक्नॉलॉजी त्यावेळेस नव्हती, तंत्रज्ञान नव्हतं, तरीसुद्धा महाराजांनी हा किल्ला बांधला. सोपं नाही आहे. जे आमच्यासोबत नाविक होते त्यांनी म्हटलं की आता खूप सोपं झालं आहे. म्हणजे इंजिन लावलं त्या बोटीला की जायचं. पहिले वल्हवायच्या, शिड असायचं, वल्हवायचं आणि त्यात वारा सोसाट्याचा असला की फार अवघड. पण या सगळ्या संकटांना आव्हान देत, मुघलांना आव्हान देत, पोर्तुगीजांना, डचांना आव्हान देत माझ्या राजानं स्वराज्य उभं केलं. त्यातला हा एक किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला. आपण आता खालच्या बाजूला जाऊया, म्हणजे तिथूनच उतरू. तसं इकडून जाता येतं, या तटबंदीवरून सुद्धा जाता येतं, परंतु ते लांब पडेल. आपण इकडून जाऊ. इकडून तिथे मंदिर आहे महाराजांचं आणि दूधबाव, साखरबाव आणि दहीबाव अशा 3 गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. काही भुयारी मार्ग, चोर मार्गसुद्धा आहे. चोर दरवाजा, चोर मार्गसुद्धा आहेत. ते बघू आपण. सांगायचं राहिलं अजून एक गोष्ट. इकडे आतमध्ये जात असताना म्हणजे मंदिराच्या या बाजूला अलीकडे थोडं इकडे ही नारळाची झाडं आहे. या ठिकाणी एक झाड असं होतं, मी ते स्वतः बघितलेलं आहे. म्हणजे 2017मध्ये ते बघितलं आहे मी. त्याच्यानंतर ते मग पडून गेलं. त्या नारळाच्या झाडाला कसं, आता हे एकच आहे दिसतंय ना आपल्याला, त्याला असं तो जुळं होतं. जुळं म्हणजे 2 फांद्या होत्या त्याला. निसर्गता ते या ठिकाणी आलं होतं. इथे कुठेतरी त्याचा फोटो लावलेला होता, आता तो दिसत नाही आहे, परंतु ते नैसर्गिक चमत्कारच होता. नैसर्गिक चमत्कार. हे शिवराजेश्वर देवस्थान मंदिर आहे. याचं थोडी माहिती वाचूनच घेऊ. छत्रपती राजाराम महाराजांनी इसवी 1695मध्ये बांधून घेतलेल्या या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापित असून गर्भगृहासमोर मंडप आहे. मंदिराचे बाह्य भाग अनलंकृत असून त्यावर उतरते कौलारू छत आहे. गर्भगृहावर निमुळते चुनेगच्ची शिखर आहे. वा. इकडे आलो, एक भुयारी मार्ग दिसला. श्री महादेव मंदिर भुयारी मार्ग. महादेवाची पिंड आणि खाली बघा, खालून भुयारी मार्ग आहे. हे
नवे वास्तू आणि पुतळे उभे केल्यापेक्षा सरकारनं खरं सांगतो म्हणजे एकंदर परिस्थिती बघितली ना किल्ल्यांची, तर नवे वास्तू आणि पुतळे उभारण्यापेक्षा खरंच या गड किल्ल्यांकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. त्याचं संवर्धन जतन करणं फार महत्त्वाचं आहे. काय माहिती सरकारला केव्हा जागा येईल. तिकडून आलो आता दूध भाव, साखर भाव आणि दही भाव. बघा इथं त्याची माहिती आहे. ते किल्ल्यामध्ये दूध भाव, साखर भाव आणि दही भाव या गोड्या पाण्याच्या विहिरी या उल्लेखनीय जलव्यवस्थापनाचे उदाहरण आहेत. साखर भाव विहिरीमध्ये जलस्रोताच्या रक्षणासाठी भूपातळीखाली पहारेकऱ्यांसाठी कक्ष आहेत. दूध बाव ही चौरसाकार बारव असून आत उतरण्यासाठी पायऱ्या देखील आहेत. क्या बात आहे. वाह यार वाह, क्या बात है. हा चला, सिंधुदुर्ग किल्ला बघून झाला, मन प्रसन्न झालं, छान वाटलं. हा दुसरा व्हिडिओ.